तुमचं 40 आमचं पुण्य तुम्हाला लागलेलं आहे. शेषराव महाराजांनी सांगितलंय, एका माणसाने एक कुटुंब व्यसनमुक्त केला तर 40 लांब आहे. कशाला काशी पंढरीला जातात तुम्ही? चांगलं कार्य करा. हिमालयासारखा पर्वत नाही, हिमालयासारखा पर्वत नाही, गीतासारखा ग्रंथ नाही, आईसारखं दैवत नाही, शेषराव महाराजांचं कार्य कुठलीच नाही. मित्र, पिणाऱ्याने एकच सांगतो, पिऊन पिऊन पेणार किती, पिऊन पिऊन पेणार किती, रात्री प्याल सकाळी उतरून जाईल. संतोष महाराजांचा प्याला प्या, सारी जिंदगी सुधरून जाईल. मित्र, सांगायला मला लाज वाटते, मी सुद्धा दारुण्यासारखा एक दारुड्या मूर्ख माणूस होतो, तो बी एकटी ड्रायव्हर. 19 वर्ष एसटी मध्ये ड्रायव्हरची केले, परंतु दारू मध्ये स्वतःची उधळपट्टी झाले. आज कोणामध्ये कुत्रा जेवणाचे, माझ्यामध्ये रात्री मुक्कामाच्या टायमाला कुत्रा सुद्धा जेवण केला अशी माझी लायकी. 2001 मध्ये संतोष महाराजांचा पहिला मेळा नंदुरबार वाघाळ्या पाड्याला, तिथं संकल्प घेतला आणि दुसऱ्याच दिवशी एसटीला राजीनामा दिला. मित्र, काय मला हे काय संतोष महाराजांनी जादू केली, शेषराव महाराजांनी आशीर्वाद दिला. माझ्या डोळ्यापुढे काही सुचत नाही. व्यसनमुक्त, भरली गाडी व्यसनमुक्त, कुठे कार्य, गुजरात असो कुठे असू द्या. नाशिक जिल्ह्यामध्ये मी जवळजवळ 750 शाखा 8 वर्षामध्ये ओपन केल्या. धुळ्यामध्ये, जळगाव मध्ये, उत्तर महाराष्ट्रामधून मला पद दिलेलं आहे, 5 जिल्ह्यांचा अध्यक्ष आहे. पण तो कार्यामध्ये कुठली कसरली मला काय नाही. मित्र, संतोष महाराजांच्या आशीर्वादाने, शेषराव महाराजांच्या आशीर्वादाने या ठेवण्याचा हे मुलगा एक शादाला रंजन रेल्वे फॉरेस्ट मध्ये, एक चंदनपुरी हायस्कूलला आहे आणि एक CRPF मध्ये पुण्याला आहे. काय पाहिजे मला? मला सारे काही दिलेलं आहे. आयुष्यात मी सांगतो, भाषणामध्ये बोलतो. मित्र, व्यसनापासून मुक्त